आत्मसात केला आहे अशा कलाकारांना इथं वेदी मिळवून देण्यासाठी श्री नवदुर्गा कला संघ प्रयत्नरत असून आज हा इथं तिसरा श्रीदेवी नवदुर्गा शास्त्रीय संगीत समारोह इथे संपन्न होत आहे. आताच्या सत्रात इथं आमच्या समोर सादर होत आहेत श्री आनंद सालेकर जे गायक कलाकार आहेत. त्यांना संवादिनीवर साथ देत आहे श्री महेश धामस्कर. तर तबल्यावर साथ देत आहेत पंडित तुळशीदास नावेलकर. त्यांची थोडक्यात ओळख मी आपल्यासमोर ठेवतो. श्री आनंद सालेलकर राहणारा भिंडे बेतोडा फोंडा गोवा. B.Com पर्यंतचे त्यांचे शिक्षण झालेले आहे. श्री आनंद सालेलकर हे संगीतात संगीत अलंकार पदवी प्राप्त केलेले असून विविध ठिकाणी आपले कला ते सादर करतात. त्यांचे प्राथमिक शिक्षण कैलासवासी कमलाकांत वळवयकर, सोमनाथ चारी, कैलासवासी लाडू गावणेकर, पंडित सुधाकर करंदीकर व डॉक्टर लक्ष्मीकांत सहकारी यांच्याकडे झाले. संगीतात भजन, भावगीत, भक्तिगीत सारखे गाण्यास त्यांचं प्राधान्य. श्री सातेरी प्रासादिक संगीत संस्था बेतोडा व प्रतिभा फ्रेंड सर्कल बोरी या संस्थेचे संगीताचे ते मार्गदर्शक करतात. एक गुणी गायक कलाकार श्रुती आनंद सालेलकर यांचे ते वडील होत. त्यांना संवादिनीवर साथ करीत आहेत महेश दीनानाथ धामस्कर. वडील कैलासवासी दीनानाथ धामस्कर हे आद्यगुरू. त्यांच्याकडून संवादिनीचे प्राथमिक धडे घेतले. त्यानंतर रामराव नायक यांच्याकडून विद्या प्राप्त केली. पुढील शिक्षण पंडित तुळशीदास बोरकर यांच्याकडून मिळवले. आतापर्यंत ख्यातनाम कीर्तीच्या गायकांना संवादिनीची साथ केलेली असून गोव्यात व गोव्याबाहेर पुष्कळ प्रयोग झालेत. अनेक संगीत संमेलनात त्यांनी साथ संगत केलेले आहे. प्रामुख्याने गिरिजाताई केळकर संगीत संमेलन, महाशाला संगीत संमेलन, नादब्रह्म व इत्यादी. तबला साथ करीत असलेले आदरणीय श्री पंडित तुळशीदास नारायण नावेलकर. संगीताची समृद्ध परंपरा असलेल्या कुटुंबात 9 जून 1948 साली त्यांचा जन्म झाला. गोमंतकी बुजुर्ग तबलावादक कैलासवासी पंडित प्रभाकर चारी हे त्यांचे पहिले गुरु व त्यांनीच त्यांच्या जडणघडणीत मोठा वाटा उचलला. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाची तबला विशारद पदवी प्राप्त केली. तबल्यातील थोर गुरु कैलासवासी पंडित यशवंतराव केरकर, कैलासवासी पंडित तारानाथ राव, पंडित रत्नाकर रामनाथकर, भजन सम्राट कैलासवासी मनोहर बुवा शिरगावकर यांच्याकडून विविध तऱ्हेचे मार्गदर्शन त्यांना लाभले. ते आकाशवाणीचे उच्च श्रेणीचे वादक आहेत. अमजद हुसेन खां, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित V.G. जोग, पंडित बबनराव अडणकर, पंडित रामाश्रय झा, गान तपस्वी किशोरीताई आमोणकर, पंडित अजय चक्रवर्ती, पंडित अजित कडकडे, हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले, आरती टिकेकर, देवकी पंडित अशा असामान्य कलाकारांना त्यांनी साथ केलेली आहे. कीर्तन, नाटके, भजन, लोकसंगीत, भारूड अशा सर्वच प्रकारात ते तबला साथ करत आले. गोवा कला अकादमीच्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत विभागात त्यांनी स्टाफ आर्टिस्ट व नंतर तबल्याचे व्याख्याते म्हणून अनेक वर्ष काम पाहिले. गोमंत कलाभूषण, विविध परिवार पुरस्कार, गोवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार 2007-08 व अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहे. एक दिग्गज कलाकार. मी आमचे श्री हेमंत काळे यांना विनंती करतो की त्यांनी इथं उपस्थित व आता जे आपले कला सादर करणार आहेत त्या कलाकारांचा आमच्या नवदुर्गा कला संघातर्फे प्रेमाचे प्रतीक देऊन त्यांचं इथं स्वागत व गौरव करावा. श्री आनंद सालेलकर गायन, श्री महेश धामस्कर संवादिनी, श्री तुळशीदास नावेलकर तबला साथ, तसेच श्री महेश धामस्कर संवादिनी साथ
आणि आनंद सालेलकर यांची मुलगी इथं हजर आहे, जी ती सुद्धा एक गायक कलाकार आहे. धन्यवाद. श्री नवदुर्गे माते नमस्तुते. नवदुर्गा कला संघ यांच्या वतीने तिसऱ्या या संगीत संमेलनात मला इथं गायची संधी दिल्याबद्दल मी ज्ञानेश्वर नाईक आणि सहकारी यांचे आभारी आहे. आज मला साथीला लाभलेले ज्येष्ठ गुरुवर्य नावेलकर सर तसेच धामरकर सरांना मी नमस्कार करतो. तसेच इकडं सर्व रसिक जमलेले आहेत त्यांना माझा नमस्कार. मी राग श्री गाण्याचा प्रयत्न करतो.
आ